हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत. बनवणार आहे आज कैरीचं लोणचं. तर हे आज मी फोडून इथं सुकाया ठेवलेले आहे. याला हळद लावून घेतली. आता एक दिवस सुकून घेणार आहे आणि नंतर याचा आपण लोणचं मसाला तयार करून लोणचं घालणार आहे. मसाला तयार, मेथी भाजून घेतली, हिंग तळून घेतला आहे, थोडीशी नुसती गरम केलं आहे, लवंग आणि मोहरीची डाळ ही उन्हाला तापून घेतली, मोहरीची डाळ. आणि ह्या मिऱ्या पण उन्हाला तापून घेतल्यात, बडीशेप उन्हाला तापून घेतली मी, धने थोडेसे भाजून घेतल्यात. आता याचा सर्व आपण हे मसाला मिक्सरला जरा जाडसर तयार करून घेऊ. हे आता आपलं एक दिवस लोणचं फोडी सुकून झालेले आहे आणि हे तुम्हाला दाखवलेलं सगळं मी हे बारीक करून घेतले. आणि दालचिनी विसरली होती म्हणून नंतर ही दालचिनी पण मी बारीक करून घेतली. नंतर हे घरचं तिखट आहे, काश्मीरी तिखट आहे आणि हळद आहे, हे पण मी याच्यात मिक्स करून घेते. आणि हे मीठ हे 1 किलो, हे पण आपण याच्यात टाकून घेणार आहे. अजून थोडं नंतर टाकणार आहे, पण आता हे मिक्स कर. हे सगळं आता एका पातेल्यात मी ओतून घेते. बघा, हे पातेलं घेतलं मी. हे पातेलं लोणच्याच्याच फोडी भरलेले म्हणून पिवळं दिसतंय ते. आणि आता हे मी याच्यात सगळं ओतून घेतले मसाले ते. आता याच्यात आपण मीठ 1 किलो घातलेले आहे. 1 किलो मीठ घातले. आता हे सगळं आपण मिरची तीन सगळं याच्यात मीठ टाकून घेतले. हे आता चांगलं मी हाताने मिक्स करून घेते. आणि हे याच्यामध्ये आपण आता हे मी 1 किलो तेल घेतलेलं हे घालून घेते याच्यामध्ये. मसाल्यात सगळं तेल हे टाकून घेतलं आहे मी. हे आता चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण चमच्याने. आणि आता हे याच्यामध्ये आपण फोडी टाकून घेऊ. आता एक चमच्याने आपण चांगलं मिक्स करून घेतले. हे बाजूला ठेवून आता काय करायचं, या अशा फोडी थोड्या थोड्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आपण. आणि असं चमच्याने किंवा हाताने मिक्स केलं तरी चालेल. मी तर आता हातानेच मिक्स करणार आहे सगळं आणि डब्यात भरणार. हे आता मी सगळ्या फोडी अशा थोड्या 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 करणार आणि अशा हाताने कालवणार. पहा, आता मी हे पातेल थोडंसं साईडला घेते आणि डब्बा थोडा पुढं करते. याच्यामध्ये मी असं याच्यात टाकणार काढून. हे असं सगळ्या मी मिक्स करून अशा फोडी याच्यामध्ये भरून घेणारे डब्यामध्ये. हे पहा, लोणचीच्या पण मी 2 मसाल्याच्या पुड्या टाकून घेते याच्यात, कारण मी सांगायला विसरले, मसाला टाकायचीच विसरले होते म्हणून आता मी टाकून घेतला. आणि आता आपण हे परत मिक्स चांगलं करून याच्यात मी भरून घेते. हे पहा, आता आपला डब्बा भरला आहे आणि हे एवढं अजून बरंच शिल्लक येतं. याच्यासाठी मी दुसऱ्या बरणीत घालणार, पण आता सध्या मोकळं नाही दुसरं भांडं मसाल्याची बरणी वगैरे भरायला, त्यामुळं मी असंच ठेवते. आणि हे आपलं लोणचं आता घालून तयार आहे. तर तुम्हाला कसं वाटली माझी पद्धत, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा सर्वांना. कसं वाटलं तुम्हाला बघा माझी लोणच्याची पद्धत. आता हे एवढं अजून शिल्लक आहे, अजून थोड्या फोडी पण शिल्लक आहे, तर हे नंतर मी दुसऱ्या बरणीत घालून. हे आता आपलं एवढं लोणचं घालून तयार आहे. कारण जास्त गच्च भरलं तर परत आता हेच हलवता नाही येणार, दुसरं हलवायला जरा वेळ लागेल. याला हलवायला खालीवर करायला सुद्धा वेळ लागणार. याला आता तेल मी काय करणार आहे, नंतर 4-5 दिवसांनी याच्यात पुन्हा थोडासा लसूण घालणार आहे आणि
लसणाने टेस्ट जरा वेगळी लागते. वरूनच कच्चा लसूण सोलून टाकणार आहे.